अरे हळू अरे काय करताय मग आम्ही दोघं येणार होतो तुम्हाला त्या उशीर झाला काय करणार मित्रा नाही नाही चला पुढे चला मागे ये मागे चला चला लेट होईल पाठी आहे सगळ्यांनी कॅमेरा मागे चला एक मिनिट सर 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 फ्लॅश मागे मागे आदित्य सर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज साइड जरा साइड जय जय भवानी जय शिवाजी आदित्य सर थोडं पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज महाराज दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय थांबा थांबा थांबो चल चल चला चला लवकर कुलवाडी भूषण क्षत्रिय कुलवंतस्य राजाधिराज महाराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे मराठी माणसाच्या एकीचा जय हो मराठी माणसाच्या एकीचा जय हो सिद्धू हा सिद्धेश पोडियमवर मारामारी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि आता सध्या महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पुढे निर्माण प्रणाली प्रणाली दोन मिनिटं अरे यार योगिनी आणि हो 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 हिरवी ठीक आहे महाराष्ट्र गीत आणि दोन्ही ना हे पण हटवलं करा सुरू करूया सुरू एक मिनिट राष्ट्रगीत सुरू होईल चलो आदित्य आज एक महत्वपूर्ण निर्णय शासनानं तुमच्या आंदोलनानंतर जाहीर केलेला आहे पुण्याचं यश हे मानायचं तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसामध्ये 2 आंदोलनं आणि 2 निर्णय हे राज्य सरकारकडून आलेले आहेत। पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू कारण 11वीच्या प्रवेशाचा घोळ
जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्यानी आणि ऑनलाईन ऍडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीनी, लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली. त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार, त्याच्या विरोधात नुसते विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता. आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला. अजूनही आम्ही लेखी त्यांचं जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत, कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती आहे. तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते. त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. आदित्यजी, रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दोन भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपनं घेतली आणि म्हणून त्यांनी 100% घेतली. आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशनची गट असेल किती प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की जल्लोष करणार आहेत ते. राज ठाकरेंनी मात्र अजून जाहीर केलेलं नाहीये की ते या सभेत सहभागी होतील अथवा नाही. तुम्ही आवाहन करा. बघा, एक महत्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे ही आमची खरोखर इच्छा आहे. आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल की विजयाचा मोर्चा असेल, हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्यासोबत, त्यांनी येऊन करावा. कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे.